आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं सोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोऽग्नि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मती श्रीमन्तं मुक्तिवरतारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे नन्तपुनानं। ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिनः नत्वा वैशिष्ट्यदाज्ञानाचारं विश्वाग्रदीपकम्। पंच परमेष्ठी भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की परम पूज्य आचार्य सकल कीर्ति महामुनिराज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की मम दीक्षा गुरु शांतमूर्ति व रत्नाकराचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की 3.9 करोड़ महामुनिराजों की आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 6व्या अधिकारात तपाचाराचं वर्णन चालत असताना त्यामध्ये चारित प्रायश्चित्त तप आणि त्याचं स्वरूप पूर्व चर्चेमध्ये अभ्यंतर तपांतर्गत असणाऱ्या प्रायश्चित्त तपाचं वर्णन या ठिकाणी सांगितलं। सर्व दोषांना दूर करणारं जे असतं ते प्रायश्चित्त तप, श्रेष्ठ गुणांची खाण असणारं विनय तप, तपश्चरणामध्ये सारभूत असणारे अशी पयावृत्ती तप, धर्म सागरामध्ये स्वाध्याय लीन होण्यासाठी स्वाध्याय तप आणि कायोत्सर्ग तप आणि अंतरंगाची शुद्धी करणारी हे जे ध्यान आहे ते ध्यान असं 6 प्रकारचं तप आहे। हे सांगत असताना ज्या ध्यानाच्या माध्यमातून मुनींच्या व्रतामध्ये दोष लागलेला असतो त्या दोषाला शुद्ध करण्यासाठी प्रायश्चित्त हे तप केलं जातं। याचे प्राय 10 भेद आहेत आणि ह्या 10 भेदांच्या माध्यमातून समस्त व्रतांच्यामध्ये शुद्धी होते। दोषांना नाश करणारे हे अभ्यंतर तप आहे। त्याच्यामध्ये मग आलोचना प्रतिक्रमण दोन्ही मिळून उभय विवेक कायोत्सर्ग तप छेद आणि मूल परिहार श्रद्धा अशा प्रकारचे पश्चातापाचे प्रायश्चित्ताचे या ठिकाणी 10 भेद आहेत। त्यातली आलोचना प्रायश्चित्ताचं स्वरूप आज आपल्याला सर्वांना पाहायचं आहे। प्रायश्चित्तादि सिद्धांत विदः सुरेरहस्यपि पंचाचार तस्यांते त्यक्त्वा मायां निवेदनम् यद्विशुद्धै व्रतादीनां योगै कृतादिकर्मभिः कृतातिचारकृत्स्नानां तदालोचनमुच्यते। प्रायश्चित्तादि सिद्धांत विदः सुरेरहस्यपि पंचाचार तस्यांते
त्यक्त्वा मायां निवेदनं यद्विशुद्धे व्रतादीनां योगैकृतादिकर्मणि कृतादिचारकृत्सानां तदालोचनमुच्यते. फार महत्त्वाचा विषय आजचा. हा जरूर साधूंच्यासाठी आहे, परंतु साधूंनीच करायला पाहिजे असं नियम कुठल्या शास्त्रात सांगितलं नाही. कारण तुमच्या श्रावकांच्या प्रतिक्रमणमध्ये सुद्धा आलोचना, निंदा, गर्हा या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आजचा विषय जर अत्यंत प्रामाणिकपणे न्यूट्रल होऊन यश समजावून जर घेतलं तर बहुतांशी आपल्या जीवनाचं कल्याण होईल. एखादा व्यक्ती त्याच्याकडं बॅलन्स शीट शिल्लक नसेल, पैसा त्याच्याकडं फिक्स डिपॉझिटच्या पावती नसेल, पण 1 रुपये कर्ज पण नाही, असा व्यक्ती फार सुखी, समाधानी आणि आनंदी असतो. बॅलन्स फिक्स डिपॉझिटच्या पावत्या असताना सुद्धा त्याचं कर्जही तेवढ्याच प्रमाणात जर असेल तर तो किती सुखी आणि आनंदी असेल याची गॅरंटी फार कमी. तसं आपल्याकडे पुण्यकर्म कमी असेल तर झाले, पण पाप कर्माची मर्यादा असताच कामा नये. आता ते पंचम कालात तुम्हाला श्रावक अवस्थेत आम्ही म्हणणार नाही पूर्णपणे पापापासून तुम्ही अलिप्त जा, साधूंना राहणं कठीण झाले, तुम्हाला श्रावकांना म्हणणार नाही, पण अत्यावश्यक करण्या ठिकाणी पाप आहे. तेवढ्याच आरंभ सारंभ क्रियेच्या निमित्तानं थोडं अशुभ कर्म आलं तरी होते, पण अनावश्यक तर आपण टाळलंच पाहिजे. हा स्वरूप इथनं समजावून घ्यायचं. म्हणून इथे सांगतात की प्रायश्चित्त आदी सिद्धांत विदह सुरे हे रहस्यपी. प्रायश्चित्त ग्रंथांचं आणि सिद्धांत ग्रंथांचं सरळ जागरचे रहस्य ज्याला माहिती आहे, ज्याला आतल्या तिडं माहिती आहे, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, भव ह्या सगळ्यांना अपेक्षित धरून ज्यांना प्रायश्चित्तादी शास्त्र आणि सिद्धांतादी ग्रंथाचं रहस्य माहिती आहे असे सुरे हे. सुरे म्हणजे महाराज नव्हे, सुरे म्हणजे आचार्य. आज 2, 4, 5 वर्ष दीक्षा घेऊन झाली, 8-10 वर्ष दीक्षा घेऊन झाली, थोडं लौकिक शास्त्रीय धार्मिक ज्ञान झालं, 1-2-4 कार्यक्रम घेऊन आपण गर्दी केलो, या सगळ्या गोष्टी करायला लागलो, 10-20 भक्त जवळ आले, तर आपल्याला काय वाटते आम्ही परिपूर्ण झालो आता. आणि मग 1-2 शिष्य भक्त निर्माण करावं, आपण स्वतःच आचार्य आहे असं स्वतःला वाटतं, आणि मग दीक्षा शिक्षा आपण द्यायला सुरुवात करतो. आचार्यांनी शास्त्रीय आगमोक्तप्रमाणे मुनी महाराजांना सुद्धा उपदेश देण्याचा अधिकार म्हणून सांगितलं. आचार्य आणि उपाध्याय, उपाध्याय सुद्धा ते गुरूंच्या आशीर्वादानं आणि गुरूंच्या हस्ते संस्कार होऊन झाले पाहिजे, आणि गुरूंनी आदेश द्यायला पाहिजे की संघातल्यांनी साधूंना आणि चतुर्विध संघ श्रावकांना तुम्ही आता धर्मोपदेश द्या, शिबिर घ्या, स्वाध्याय घ्या, तरच ते करू शकतात. पण वर्तमानातल्या परिस्थितीनुसार मुनी महाराजजी जे उपदेश देतात त्याच्यामध्ये फार मोठा दोष आहे असं काय मी म्हणणार नाही, कारण द्रव्य, क्षेत्र, काल धरून सगळी चर्चा असायला पाहिजे. शास्त्रामध्ये उत्कृष्ट व्यवस्था सांगितलेली आहे. पण दीक्षा देण्याचा अधिकार आणि मोठे मोठे प्रायश्चित्त देण्याचा अधिकार
फक्त आचार्य परमेष्ठींनाच आहे. चिरकालिक मुनी सुद्धा असतील दीक्षित, तर त्यांना सुद्धा दीक्षा देण्याचा, त्यांना सुद्धा मोठ्या मोठ्या छेद आदी रूपात होणाऱ्या दोषांचं प्रायश्चित्त देता येत नाही. ठीक आहे, रात्री भोजनाचा दोष लागला, एखाद्या व्रताचा नियम घेतलेला आहे त्याच्यात कुठं तर दोष लागला, तर अशा व्यवस्थेचं एक तुम्ही प्रायश्चित्त देऊ शकता. परंतु पंचेंद्रिय जीवांची हिंसा धरून, मग ते ॲक्सिडेंटमधलं असू दे, नाही तर जाणून बुजूनचं तर विशेष, किंवा एखाद्या महान अनुव्रत आणि महाव्रत, अनुव्रत देण्याचा अधिकार मुनी महाराजांना नाही. पहिली प्रतिमा देऊ शकतात, दुसऱ्या प्रतिमेच्या पुढचे नियम, व्रत, संकल्प हे आचार्यांच्याकडूनच घ्यायला पाहिजे. जर अनुव्रत आणि महाव्रत देण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तर त्याच्यामध्ये लागलेल्या दोषांचा प्रायश्चित्त देण्याचा सुद्धा अधिकार मुनिव्रतात मिळतो. मग सामान्य श्रावक प्रतिमाधारित लांबचीच गोष्ट. पण आज भावनेच्या भरामध्ये अशा पद्धतीनं बघण्यात आणि ऐकण्यात आलं की विद्वान व्रती लोक एका दुसऱ्या व्रतीला आरिका दीक्षा देतात आणि त्यांची संलेखना धरतात. व्रती लोक, विद्वान लोक, अत्यंत विद्वान आहेत, त्यांना हे सगळे शास्त्र त्यांनी वाचले, प्रायश्चित्त शास्त्र सोडून. पण ती लोक भावनेच्या भरामध्ये एखाद्या व्रतीला समाधान वाटावं म्हणून प्रायश्चित्त देतात. साधा कायद्याच्या शास्त्रामध्ये, व्रत ह्याच्यामध्ये एका मंत्र्याला शपथविधी देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याला नाही. ती शपथविधी देण्याचा अधिकार राज्यपालालाच आहे. एवढं स्पष्टपणे शास्त्रात आणि व्यवहारात दिसतंय. तर तुम्ही पंतप्रधानाची शपथ, हे कुठल्या तर राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या पंतप्रधानाला जर शपथविधी देत असेल, तर ते कायद्यामध्ये जसं हास्यास्पद आहे, बेकायदेशीर म्हटलं जातं. तसं एखाद्या व्रतींनी आरिका चुल्लिका दीक्षा, क्षुल्लक चुल्लिका दीक्षा देणं हे हास्यास्पद आणि बेकायदेशीर आहे. तुमच्या मनाची समजूत निघली ते आरिका झाले, आणि घेणाऱ्यांना वाटलं मी आरिका झालो, मी चुल्लक झालो, मी चुल्लिका झालो, मी आईलक झालो, पण शास्त्रामध्ये प्रमाण नाही. अत्यंत विद्वान आरिका लोक, चिरकालिक दीक्षित समजणारे आरिका लोक क्षुल्लक चुल्लिका दीक्षा द्यायला लागले. क्षुल्लकाला आईलक दीक्षा द्यायला लागले. शास्त्रामध्ये आरिकांनी पुरुषांना आईलक आणि क्षुल्लक दीक्षा देण्याचं प्रमाण आमच्या वाचण्यात आलं नाही. यदा कदाचित आम्ही जे ग्रंथ वाचलो नाही अजून, त्याच्यात असेल तर मला माहीत नाही, त्याच्याबद्दल तसं इच्छामी दुःखड. पण आम्ही जेवढे ग्रंथ वाचलो, आम्ही वाचलो म्हणजे सर्वशून्य झालो असं नाही, पण जेवढे मुख्य प्रामाणिक ग्रंथ वाचले त्याच्यात हे कुठेही प्रमाण नाही. म्हणून आलोचना कुठं करावी, कुणासमोर करावी आणि कशी करावी, फार महत्वाचं. हा विषय जरी आचार्यांचा असेल तरी श्रावकांना सुद्धा स्वतःची शुद्धी करताना ती शुद्ध कुठं करावी, ती निवेदन कुठं करावं, याचं प्रमाण आचार्यांनी शास्त्रात दिलं. म्हणून प्रायश्चित्त आणि सिद्धांत ग्रंथाचा रहस्य ज्यांना माहिती आहे, रहस्याचा अर्थ काय की द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आणि भव याच्या अपेक्षेनं कुठं काय प्रायश्चित्त द्यावं, काय सिद्धांत कुठं लावावा,
याची कला ज्यांच्याकडे आहे अशा आचार्यांच्याकडून मुनी महाराजांना, चिरकालीन दीक्षित मुनी महाराजांना सुद्धा प्रायश्चित्त ग्रंथ वाचण्याचा अधिकार नाही. हा परवा माझ्याकडे विषय आला की महाराजजी, तुमच्या संबंधित, तुमच्या विचाराचे काही तुमच्या संबंधित एक साधू दीक्षा देण्याची इच्छा करायला लागलेत आणि मुनी अवस्थेत दीक्षा देता येत नाही, म्हणून त्यांना आचार्यपद काही श्रावक देण्याची इच्छा करायला लागलेत आणि आचार्यपद देऊन मग ती मुनी दीक्षा देतो असं श्रावकांच्या चर्चा चालू आहे. मग आम्ही काय करायचं? शास्त्रात तर अजून कुठं प्रमाण आलं नाही. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, जोपर्यंत आचार्य स्वतःचा कार्यभार सोडून 12 वर्षाची संलग्न घेऊन स्वतः उत्तराधिकारी नेमतात, तेच उत्तराधिकारी किंवा तेच भविष्यात आचार्य मानले जातात किंवा स्वतः आचार्य पदाचा त्याग करून असे आचार्य निवडले जातात. जसं आचार्य सन्मती सागर महाराजांनी आपल्या 12 वर्षाची संलग्न घेताना आचार्य शीतल सागरजी महाराजांनी आचार्य वर्धमान सागर महाराजजी यांच्यावर संस्कार करून त्यांना आचार्यपद दिलं आणि स्वतःच्या आचार्यपदाचा त्याग केला आणि मुनी बोलून त्यांनी आपल्या शेवटच्या साधनेची चांगली साधना त्यांनी केली. किंवा भविष्याच्या अपेक्षेनं आचार्य बालाचार म्हणून आपल्या संघातल्या साधूंना नेमू शकतात. हे एक आगम प्रमाण. दुसरं, जर त्यांच्या गुरूंची समाधी झाली असेल तर किंवा त्यांच्या गुरूंनी श्रावकांना आदेश दिला असेल आणि त्या मंचवर चतुर्विध संघ उपस्थित असेल तरच आचार्यपद एका मुनींना समाजाच्या वतीनं चतुर्विध संघाच्या सानिध्यामध्ये देता येतं. जसं आष्ट्याच्या श्रावकांनी मानसिकता केली, त्याला सर्व बाहेरच्या गावातल्या लोकांनी अनुमोदना दिली. मग आष्ट्यातल्या लोकांनी आचार्य शीतल सागर आणि आचार्य वर्धमान सागर महाराजांच्या जवळ जाऊन निवेदन केलं, अशी आमची इच्छा आहे. त्या संघातील दोन्ही वरिष्ठ आचार्यांनी त्याला आशीर्वाद आणि अनुमोदना दिली आणि मग संघातलेही काही साधू आणि आचार्य स्तुतसागर महाराजांचे शिष्य मुनिश्री माणिक सागरजी महाराज हे आमच्या संघाच्या परंपरेतील वरिष्ठ मुनी महाराज म्हणून, म्हणजे आचार्य स्तुतसागरांच्याकडून दीक्षा घेतलेले ते शिष्य, ह्या सर्वांच्या आणि आर्यकांच्या असं चतुर्विध संघाच्या सानिध्यात श्रावकांनी चतुर्विध संघाच्या अनुमोदनेमध्ये त्या ठिकाणी आष्ट्यामध्ये आमचं आचार्यपद झालं. असं चतुर्विध संघाच्या आणि सगळ्यांच्या गुरूंच्या आशीर्वादानं ते झालं पाहिजे, तरच वर्तमानमध्ये या गोष्टी मान्य आहेत. केव्हाही 4 श्रावक उठले आणि मुनी महाराजांना जर आचार्यपद देतो आणि ते एकटेच फिरायला लागलेत, एकटेच आहे, तर असं शास्त्रात कुठं मान्यता त्याची नाही. मग मनमानी करणाऱ्यांना कोणी अडवू शकत नाही, पण शास्त्र त्याला किती परमिशन दिली. जिद्दी और हट्टी दोनों का प्रयोजन एक ही होता है. जिद्दी और हट्टी दोनों का प्रयोजन एक ही होता है, लेकिन अंतर बहुत. जिद्दी अपना विवेक कभी खोता नहीं और हट्टी के पास कभी विवेक आता नहीं. हा सिद्धांत. जिद्द असेल श्रावकांची
तर ठीक आहे, ते वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून तो निर्णय घ्यावा. साधूला तर जिद्द असताच कामा नये, मला आचार्य व्हायचं आहे, आणि हट्टच असेल साधूंचा किंवा श्रावकांचा, तर मग हट्टी लोकांच्या पाशी कधी विवेक असत नाही, असं आचार्य भगवंत विद्यासागर महाराजजी सांगतात. म्हणून कुणापाशी आलोचना करावी, ती कशी करावी, त्याचं प्रमाण आचार्य सांगतात. जे प्रायश्चित्त आणि सिद्धांत आदी ग्रंथांचं जाणकार आणि त्याला जाणणारे आहेत रहस्य, अशा आचार्यांच्या पाशी, आणि कसं पंचाचार रतस्य अंते, पंचाचाराचं पालन करण्यामध्ये जे मग्न आहेत, जे पंचाचाराचं पालन करतात, अशा आचार्यांच्या पाशी त्यक्त्वा मायां निवेदनम, त्यक्त्वा म्हणजे त्याग करून. काय करून? साईबाबा कशाचा त्याग करून? मायाचारीचा. मायाचारी म्हणजे काय? मनात एक, वचनात एक, आचरणात वेगळं. उगाच महाराज सारखं सांगायला लागल्यात म्हणून ठीक आहे महाराजजी, मी काही मोबाईल घेत नाही, असं महाराजांच्या पुढं म्हणायचं, आणि मनातल्या मनात म्हणायचं फक्त तुमच्या समोर आहे तेवढंच. याला काय म्हणायचं? काय म्हणतात त्याला? मायाचारी. आणि असं पूर्वी आपण मायाचारी केलोय धर्म करत असताना, म्हणून धर्म केलो म्हणून परत जैन धर्म मिळाला, मनुष्यगती मिळाली. पण असं मायाचारी केलतो म्हणून काय मिळालं? स्त्री पर्याय. आणि परत आता मायाचारी करायला लागलो तर भविष्यात काय मिळणार? स्त्रियांची पर्याय. आणि लई धर्म करून मायाचारी आणि केलं तर जास्तीत जास्त स्वर्गातली देवी, पण स्त्री पर्याय काय सुटणार नाही. तू असं करतेच असं मला म्हणायचं नाही, उदाहरण सांगायला लागलोय. मायाचारीचा त्याग करून काय केलं पाहिजे चिंटू? बस की, बर जाऊ. मायाचारीचा त्याग करून आलोचना केली पाहिजे. कुठं आहेस? घरात आहे. असं गुरूंच्या बरोबर मायाचारी क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळत असताना मी घरातच आहे असं म्हणायचं नसतं. उदाहरण सांगा. तुम्ही असं वागताय असं मी कधीही कोणाला म्हणत नाही, पण सांगताना माझं कर्तव्य आहे शास्त्र समजावून सांगताना. जर असं मनात एक, वचनात एक आणि कायात एक, आचरणात एक जर असेल, आणि ते देवशास्त्र गुरूंच्या समोर असेल, तर मग ती मायाचारी म्हणते. अशा मायाचारीचा त्याग करून निवेदनम, निवेदन केलं पाहिजे. निवेदन करताना श्रावक असतील तर सगळ्यात चांगलं श्रीफळ चढवून, मोठं जर दोष असतील तर श्रीफळ चढवायचं. आचार्यश्री काही दोष लागलेले आहेत आणि त्याचं प्रायश्चित्त घेण्याची इच्छा आहे, आणि त्याच्यासाठी आलोचना करण्यासाठी मी आलो. जर आचार्यांनी आशीर्वाद दिला आणि सांगा म्हणले तर करायचं. तुमची परीक्षा घेत असतात, नंतर बघूया. मग नंतर तुम्ही संध्याकाळी उद्या परत श्रीफळ घेऊन येत आहे का, परत निवेदन, असं 2-3दा परीक्षा साधू घेऊ शकतात. किंवा तुमची आलोचना करण्याची जी भूमिका आहे त्याला आजचा दिवस, आजची वेळ ही योग्य नसेल असं त्या गुरूंना वाटलं तर गुरु सांगतात ठीक आहे नंतर बघू, किंवा सांगतात दुपारी या, संध्याकाळी. कारण तुम्ही ज्या वेळेला आलोचना करत असता त्यावेळी नक्षत्र, तिथी, राहूचा काळ आदी या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. मुलाचारमध्ये किंवा भगवती आराधनामध्ये वगैरे कुठं कुठं प्रायश्चित्त घेण्याचे स्थान, गुरु कोणत्या स्थान